नमस्कार. क्वारंटाईन कट्ट्याच्या आजच्या भागात मी दीप्ती मायदेव कान्हरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, आपल्या आयुष्याला थोडंसं स्थैर्य आल्यानंतर, मुलं थोडीशी जाणती झाल्यानंतर, दाम्पत्य एखादी लॅविश गाडी घ्यायचा विचार करतात किंवा थोडासा आउटिंगचा, देशी-विदेशी पर्यटनाचा विचार करतात किंवा शहराबाहेर गावाकडे एक छोटीशी जमीन विकत घेऊन त्यावर एक तुमदार बंगला, बंगल्यापुढे लॉन, आजूबाजूला फळझाडं, फुलझाडं असं एक नीट नेटकं वीकेंड होम प्लॅन करतात. पण त्या पलीकडे जाऊन एखादं दाम्पत्य जे शहरातच जन्मलंय, शहरातच वाढलंय, कॉर्पोरेट जगतात सॉफ्टवेअर सारख्या क्षेत्रात काम करतंय, असं दाम्पत्य आपण जमवलेली पुंजी खर्च करून जेव्हा कोकणात 31 एकरांचं रान विकत घेतं आणि ते जंगल संवर्धन करायचं काम करतं, तेव्हा माझ्या दृष्टीने हा विचार अतिशय थक्क करणारा असतो. आपल्या रोजच्या जीवनात आपण ज्या वस्तू वापरतो म्हणजे अगदी टूथपेस्ट, साबण, केसाला लावायचा शॅम्पू, सौंदर्य प्रसाधनं यातनं निर्माण होणारं पाणी हे जलप्रदूषण करू शकतं आणि त्यासाठी पर्यायी उपायांचा केवळ विचार न करता ते आचरणात आणू शकतं. आपल्या घरातला ओला कचरा घरातच जिरवून आपल्या गच्चीवर सुंदर भाजीपाला पिकवू शकतं. हा सगळाच विचार खूप मोठा आहे. निसर्गाकडनं आपण इतकी वर्ष जे घेतलंय ते त्याचं त्याला परत करायचं. खरंच खरंच या विचारांनी थक्क व्हायला होतं. हे सगळे विचार नुसते विचारांपुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणून ह्यापेक्षाही अनेक गोष्टींवर विचार आणि त्यांचं आचरणात आणणारं एक अनोखं दाम्पत्य आज आपल्या क्वारंटाईन कट्ट्यावर आपल्याशी गप्पा मारायला येतंय. चला तर मग क्वारंटाईन कट्ट्यावर स्वागत करूया शिवांगी आणि चंद्रशेखर दातार यांचं. नमस्कार. 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 क्वारंटाईन कट्ट्यावर आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही सगळी टीम तुमच्याशी गप्पा मारायला खूप उत्सुक आहोत. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आमच्यासाठी सुद्धा हा पहिलाच अनुभव आहे आणि त्यामुळे आम्ही जरा बावरलेले दिसू एखाद्या वेळेस. नाही एवढंच नाही आमचं. नाही. शिवांगीताई मी तुमच्यापासून सुरुवात करते पण सुरुवात करूया गच्चीतल्या बागेपासून. तर ही संकल्पना मुळात सुचली कशी आणि त्याच्या एक्झिक्युशन साठी तुम्हाला काय काय करावं लागलं? मुळात आम्हाला दोघांना बागेची खूप आवड आहे. म्हणजे आम्ही घर आमचं बांधलं तेव्हा सुद्धा म्हणजे घरापेक्षा आम्हाला बागेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. अजूनही होता आणि आहे सुद्धा. आणि तसं आमचं अगदी मध्यवर्ती म्हणजे पुण्यामध्ये MIT कॉलेज जवळ आमचं घर आहे. त्यामुळे आजूबाजूला खूप उंच बिल्डिंग आणि त्यामुळे येणारी सावली, त्यामुळे बागेमध्ये खालची जी आमची बाग आहे तसं तिथे इट इज नॉट व्हेरी प्रोडक्टिव्ह. असं प्रोडक्टिव्ह म्हणजे फुलं फळं अशी खूप येतील असं नाहीये तिकडे, कारण सावली बऱ्यापैकी आहे. म्हणजे त्या बिल्डिंगची सावली पडते किंवा आता जवळजवळ 16 वर्ष झाली आमच्या बागेला, त्यामुळे त्याची झाडं पण मोठी मोठी झालेली आहे, त्यामुळे त्याची एक सावली येते. त्यामुळे सूर्यप्रकाश असा फारसा पडत नाही. मग आता सूर्यप्रकाश नाही तर मग काय करता येईल, मग आम्ही हळूहळू गच्चीचा विचार केला. पण सुरुवातीची काही वर्ष आमची जी गच्ची होती तिथे सुद्धा आम्हाला शेड टाकायला लागली होती, कारण थोडं लिकेज असतं आणि ते प्रॉब्लेम सॉर्ट करण्यासाठी ते शेड टाकलेली. त्यामुळे त्या शेडच्या कोपऱ्या कोपऱ्यातनं फक्त ऊन यायचं. मग आम्ही तिथेच कुंड्या ठेवून त्याच्यातच थोडीशी भाजी लावून असं असे प्रयोग करत राहायचो. 2 वर्षापूर्वी आम्ही काय केलं की ती शेड आम्हाला काढायची होती आणि नवीन म्हटलं आता वरचा मजला जो आपला FSI शिल्लक आहे तो वरचा मजला बांधू म्हणून मग तो वरचा मजला आम्ही बांधला. आणि मग त्यावेळी असं ठरवलं की गच्चीत मेजॉरिटी पार्ट जो गच्चीचा आहे तो आपण बाग म्हणून करूया. आणि तोवर आय थिंक ते गच्चीवरची फळबाग फुलबाग असे बरेच ग्रुप्स आहेतच, फेसबुकवर आहेत. पुण्यामध्ये प्रिया भिडे त्यांचं बरंच वर्णन ऐकलेलं होतं की गच्चीवरती त्या असं असं करतात वगैरे. त्यावेळेस म्हणलं आपणही तशा पद्धतीचं काहीतरी करूया गच्चीवरती. उद्देश हाच की एक तर ती प्रोसेस खूप छान असते, ही बाग लावणे किंवा बिया पेरणे, त्यातनं जी रोपं बाहेर येतात ती बघणे, किंवा अरेच्या म्हणजे ह्याची दोडक्याची फुलं अशी असतात किंवा वांग्याची फुलं अशी दिसतात. ही जी प्रोसेस आहे ना ती खूपच छान आहे आणि आम्हाला खूप त्यातनं म्हणजे वी एन्जॉय इट अ लॉट. की म्हणजे बाकी काही नाही तर मी रोज जेव्हा सकाळी बागेमध्ये जाते तेव्हा बरोबर माझा मोबाईल असतो, त्यातनं
नवीन नवीन मी फोटो काढत असते की ठीक आहे, म्हणजे मी 8 दिवसापूर्वी टाकलेल्या बिया आता कशा दिसतात किंवा त्या कशा रुजून आल्या आहेत. तर हे असं ही अशी सुरुवात आपण म्हटली तरी चालेल. कारण सुरुवातीला काय, जेव्हा अगदी आम्ही घर बांधलं तेव्हा काय एवढं आम्हाला बागकामेचं माहिती नव्हतं. कारण आम्ही मग नर्सरीतनं फक्त रोपं आणून लावायचो. पण आता म्हणजे नर्सरीत जाणं टोटली बंदच आहे. आम्ही कधीच जात नाही आता. आणि आमच्याच आजूबाजूला ज्या बिया मिळतात त्याच रुजवून, त्याच वाढवून, त्यातनंच म्हणजे प्रत्येक फूल किंवा प्रत्येक पान हे कसं वेगळं वेगळं असू शकतं किंवा कसं वेगळं दिसू शकतं. त्यामुळे हा आनंद खूप जास्त आहे. म्हणजे माझ्या बागेमध्ये खूप सुंदर सुंदर फुलं आहेत असं दाखवण्यापेक्षा की प्रत्येक सीड त्यातनं जे सापलिंग बाहेर येईल हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारे आपल्याला आनंद देऊ शकतं. त्यामुळे तो विचार होता गच्ची वेळी बाग करायचा. रोप उगवून येतो तेव्हा अचानक वेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक असे दिसायला लागतात. तर तो एक आश्चर्यजनक प्रकार आहे की म्हणजे समजा आता आमचं माठ, हिरवा माठ, त्याला मोहर आला म्हणजे काय म्हणू आपण, बिया आल्या, तेव्हा एक वेगळ्याच प्रकारच्या पिवळ्या माशा दिसायला लागल्या, किंगफिशर दिसायला लागले. असं ते त्या वेळेला ते कसे काय तिथे येतात, ही एक आश्चर्यजनक निसर्गाची किमया आहे असं आम्हाला वाटतं. बरं, ते कायम नसतात, ते ठराविक असं एखादं फुल उमललं किंवा मध्ये आमच्याकडे कारल्याचा वेल लावला तुम्ही, त्याची फुलं आली तर त्या, आणि ती फुलांवरती भरपूर मधमाशा होत्या, त्या बाहेरच्याच होत्या सगळ्या. आणि एक छोटी, सगळ्यात छोटी मधमाशी ट्रायगोना म्हणून आहे, तर ती पण त्या फुलांवर होती. तर मी जनरल सकाळी फिरताना त्या मधमाशांमधनं बघत होते. म्हणलं अरे ही मधमाशी एकाच जागी बसली, किती वेळ एकाच जागी बसली, म्हणजे असं थोडंसं मला. आणि नंतर मला एकदम रिअलाइज झालं की बरोबर त्या पिवळ्या फुलाच्या रंगाचा स्पायडर होता तिकडे, म्हणजे कोळी होता. आता हा एवढ्या 3ऱ्या मजल्यावरती जिथे आमची बाग आहे तिथपर्यंत हा पोचला कसा, आणि बरोबर त्या फुलाच्या रंगाचं त्यांनी कॉमोफ्लॉज केलेलं होतं आणि त्यांनी त्या मधमाशीला धरून ठेवलेलं होतं, म्हणजे तो खात होता तिला. म्हणजे इतकं ते छोट्या छोट्या गोष्टी अशा बघून इतकं ते म्हणजे फॅसिनेटिंग आहे असं म्हणेन मी, की इट्स अमेझिंग. अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपण नॅशनल जिओग्राफिक वगैरे सगळं बघतो की ते खूप मोठ्या प्रमाणावर असतं, पण नुसती एक बागेत फेरफटका मारून आलं ना की रोज काहीतरी नवीन दिसतच, बघायला मिळतच. म्हणजे असं होतच नाही की अरे काय आज किती बोर झालं बागेत जाऊन, असं नाही. प्रत्येक वेळी गेलं की अरे हे पान कसलं आहे, किंवा कधीतरी असं एक नवीन काहीतरी उगवून येतं, म्हणलं हे पान खूप ओळखीचं आहे पण कसलं आहे ते कळत नाही. मग मी असं सगळ्यांना फोटो पाठवले, अरे काय आहे, ओळखा बघू वगैरे अशा टाइप्स. आणि मग नंतर एकदम लक्षात आहे, अरे हे तर पॅशन फ्रूट आहे, आपण काही महिन्यांपूर्वी इथे टाकलेली होती पॅशन फ्रूट्स, त्यातनं उगवलेला वेल आहे. म्हणजे हे अशा टाइप्स सरप्राईजेस खूप असतात तिथे. किंवा इट्स रिअली म्हणजे छान. आता टरबूज असं उगवलेलं होतं आणि मी म्हणलं की आता ते पिकल्यावरती आपण काढू. आता ज्या दिवशी म्हणलं आता हे पिकलंय बरं का, आपण आता काढूया उद्या, आणि येऊन बघते तर ते मुंग्यांनी आतनं पूर्ण खाऊन टाकलेलं होतं. ते बाहेरचं साल तसंच्या तसंच दिसत होतं. म्हणजे अशा पण गमती जमती. किंवा एक छोटं कलिंगड आलं होतं, ते मोठं नाही झालं फारसं, ते छोटंच राहिलं. पण असंच मी म्हणलं आता हे बघूया कसं आहे, मग मी ते उचललं तर लिटरली त्याचं फक्त शेल बाहेरचं, ते साल तसंच होतं, आतलं सगळं मुंग्यांनी खाऊन टाकलेलं होतं. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, म्हणजे आता असं हळहळ वाटू शकते कोणाला की अरे इतकं छान टरबूज आपल्याला नाही खायला मिळालं, पण ठीक आहे. म्हणजे आम्ही म्हणलं की ठीक आहे, आम्हाला नाही मिळालं तर बाकी प्राण्यांनी खाल्लं त्याच्यात, म्हणजे इट इज नॉट समथिंग टू रिग्रेट. शिवांगी, तुमच्या बागेचं हे वैशिष्ट्य सुद्धा आहे ना की तुम्ही कुठलीच पेस्टिसाइड्स वापरत नाही आणि खत सुद्धा तुम्ही घरातल्या ओल्या कचऱ्यापासूनच. हो, आता आमच्याकडे आम्ही ओला कचरा हा पहिल्यापासून जिरवतोच आहोत. म्हणजे अगदी इथे राहायला आल्यापासून गेली 16 वर्ष कधीही ओला कचरा आम्ही बाहेर दिला नाही. ओला कचरा जो आहे तो आता निर्माण आपल्या किचन वेस्ट आहे आणि बागेची जी काही कटिंग्स असतात ते सगळं एकत्र असतं. नेहमी त्याच्यासाठी स्पेशल आम्ही कुठलेही कष्ट घेत नाही. ते आता इतकं ऑटोमॅटिक सेट झालेलं आहे ना की ते त्याच्यामध्ये ओला कचरा टाकला, कितीही पाऊस पडो काहीही हो, त्यातनं काही वास येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे म्हणजे उपद्रवी असं काही होत नाही तिकडे. कारण एक अशी फूड चेन सारखी त्याच्यावरती तयार झालेली असते की त्यातनं जे काही किडे असतील किंवा त्याच्यात जर एखादा अन्नपदार्थ
पटकन डिकम्पोज होणारा नसेल तर हा. मग घूस घेऊन ते खाऊन जाते. त्यामुळे असं भरपूर त्याच्यामध्ये प्राणी वावरत असतात त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाण तिथे होत नाही. घाण ही फक्त अशीच असते की ज्यांनी काय म्हणू प्लास्टिक वेस्ट किंवा ह्याच्यामुळे जे होईल ना तीच असते. म्हणजे ते आम्हाला काढत राहायला लागते कारण वारं भरपूर असतं. रस्त्यात हा. लोकांनी जे प्लास्टिकचे हे टाकलेले असतात ते उडून आमच्या बागेत येऊन पडणं असं होऊ शकतं. आता आणि गेले 2 वर्ष आम्ही पालापाचोळा घेऊन येतो. म्हणजे कोणाला जर द्यायचा असेल पालापाचोळा तर तो घेऊन येतो आणि तो बागेत घालतो. म्हणजे बागेत आम्ही कुठल्याही प्रकारची झाडलोट करत नाही. ते पालापाचोळा घालून ठेवतो आणि त्यांनी बेसिकली असं होतं की जमीन ही कायम अशी कव्हर्ड राहते. म्हणजे त्याला ऊन लागत नाही. ऊन लागलंच नाही पाहिजे आयडियली ह्याचं बघितलं तर. कारण ऊन लागलं तर त्याच्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे बारीक जीवजंतू असतात ते सगळे मरून जातात. सो यू हॅव टू ऑलवेज कीप इट कव्हर्ड. आणि हे आपल्या ट्रेडिशनल बागकामेच्या एकदम उलट आहे. कारण आपण सगळं ते साफसूफ करून टाकतो. म्हणजे माती ही रुंदी करतो. असंही म्हणतात की ती माती तुम्ही ओपन टू एअर ठेवा किंवा सूर्य ह्याच्यामध्ये लोक म्हणजे अशी लिटरली ती माती काढून ऊन देतात त्याला, विच इज रिअली नॉट रिक्वायर्ड. म्हणजे माती खराब होत नाही कधी असं बघितलं तर. पण हे मिसकन्सेप्शन्स आहेत. आणि इफ यू वॉन्ट अ हेल्दी गार्डन तिथे तुम्हाला खरंच कुठल्या पेस्टिसाइड्स आणि कुठल्या फर्टिलायझर्सची गरज नाही. तुमची बाग म्हणजे आपण जंगलात जर एखाद्या गेलो तिथे सगळी हेल्दी फ्रुट्स असतात. म्हणजे फळं फुलं ही खूप सुंदर सुंदर असतात. जंगलात कोण जाऊन तिथे खतं घालतं किंवा कोण पेस्टिसाइड्स घालतं, कोणी नाही करत. तरी तिथे बेस्ट फ्रुट्स हे तिथे असतात, बेस्ट फ्लावर्स तिथे मिळतात आपल्याला. सो ट्राय टू इमिटेट दॅट इन युअर गार्डन. असं केलं तर ती खरंच एक हेल्दी इकोसिस्टम होऊ शकते त्या ह्याच्यात. आता तुम्ही कधी पुण्या जर आला आणि समजा मुळशीच्या जंगलात वगैरे फिरायला गेलो तर स्वच्छ म्हणजे काय असतं, तर डांबरी रस्ता असतो तेवढाच एक दिसतो आपल्याला. बाकी सगळीकडे काही ना काहीतरी पडलेलं असतं. दॅट इज निसर्ग. म्हणजे निसर्गाला हे झाडलोट ही मान्य नाही खरं. निसर्गाचं संवर्धन म्हणजे काय तर फक्त झाडं नाही, तर अनेक जीव जंतू, जमिनीतले प्राणी, आकाशातले प्राणी, झाडांवरचे प्राणी या सगळ्यांची मिळून एक साखळी आहे. आणि तुम्ही त्यातलं एक एलिमेंट कुठलं तरी काढलं की काहीतरी डिस्टर्ब होतं. आणि ते बर करण्यासाठी मग तुम्ही बाहेरनं खतं आणा, फवारण्या करा, हे सगळं करत. त्याची काही गरज नसते असं आम्हाला आता कळायला लागलंय. आम्हालाही काय पहिल्या दिवशी कळलं नाही. आता पाहून एक 10-15 वर्षांनी हा साक्षात्कार झाला की हे सगळं झाडणं, उगीच फवारण्या करणं याची खरं म्हणजे काय आवश्यकता नाही. आणि त्या आपण जसं ही म्हणली की टरबूज त्यांनी खाऊन टाकलं. आता आमच्या गावाला एक आजी आहे, त्या अशा अशिक्षित आहेत पूर्णपणे. पण त्याने मला जेव्हा पहिल्यांदा भेटलं तेव्हा म्हणलं, अरे या समजा आंबे आले तर ते फक्त माणसांनी खायचे नाहीये, त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. 4 तुझे, 4 माकडांचे, 4 पक्ष्यांचे, हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही इथे पुण्यामध्येच मधमाशा पालन सुद्धा केलंय गच्चीवर, तर तो प्रयोग कसा होता आणि ही कल्पनाच मुळात सुचली कशी तुम्हाला? मधमाशा तशा खूपच मला खूपच इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. आणि जसं जसं मी हे बाग आणि त्याच्यामध्ये आम्ही पुढे पुढे जात राहिलो तेव्हा किंवा मधमाशांचं एकंदरीत निसर्गातलं स्थान हे जे मधमाशा किंवा कुठलेही कीटक यातलं जर निसर्गातलं स्थान बघितलं तर मी म्हणलं की माझा उद्देश हा होता की आपण त्या मधमाशा पाळून वी ट्राय टू गिव्ह देम अ गुड प्लेस टू स्टे. आणि तसं आम्ही केलं पण. मी 2 बॉक्सेस ठेवले होते माझ्या बागेमध्ये. आणि फक्त कसं आहे की मला त्याच्यातलं पूर्ण ट्रेनिंग नव्हतं. त्यामुळे एका बॉक्स मधला आय थिंक 5-6 महिन्यातच त्या मधमाशा उडून गेल्या सगळ्या. आणि दुसरा बॉक्स मात्र इट वॉज थ्रायव्हिंग व्हेरी वेल. आणि मध पण मी काढला त्यातनं. एक 2 किलो जवळजवळ मध मिळाला मला त्यातून. पण एका पॉइंटला असं झालं की ते मधमाशा ह्या सेल्फ क्लिनिंग असतात. आपल्याला ते क्लीन करायला लागत नाही त्याचं. फक्त ते जे गेट त्या बॉक्सच्या ह्याला जे गेट लावलेलं होतं ना ते मला माहिती नव्हतं ते काढायचं असतं का नाही ते. मी ते तसंच ठेवलं. परिणामी काय झालं की मधमाशा दे वर नॉट एबल टू क्लीन इट. आणि ते त्यामुळे ते पोळं हळूहळू ते डिस्ट्रॉय व्हायला लागलं. मग आम्ही शेवटी ते सगळं डिसअसेंबल करून ठेवलं आणि मग त्या उडून गेल्या मधमाशा. पण म्हणजे इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपेरिमेंट. आणि
असं ते मेडिटेशन केल्यासारखं होतं की रोज सकाळी त्या पोळ्या शेजारी जाऊन बसायचं छान आणि त्यांची ती ये-जा बघायची किंवा ते कधी कधी असे भरपूर लोड्स घेऊन येतात, असं पोलन ग्रेन्स असे चिकटलेले असतात पायाला त्यांच्या, ते हा घेऊन आतमध्ये जातात बाहेर येतात. हे हे बघणं हे इट्स अ व्हेरी काय म्हणू आपण, खूप छान ती अशी सुदिंग सुदिंग आणि अशी कम्फर्टिंग अशी ऍक्टिव्हिटी आहे. आणि मध सुद्धा त्यातनं जो निघतो, कारण ती आपल्या बागेत जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ती मल्टीफ्लोरल असतं, म्हणजे हा आजूबाजूच्या झाडांचं ते घेऊन येतात. त्यामुळे तोही मध टेस्ट त्याची छान असते, अशी काय आपण ती रिफाईन वगैरे करून घेत नाही. मी तर ते हा साध्या पंचातनं पिळून तो त्याचा वॅक्स बाजूला काढून असा ठेवून दिला. म्हणजे आता 2 वर्षांनंतर मी आता 3 वर्ष झाली ऍक्च्युली आता, तर मी आता हा खायला काढला तरी सुद्धा त्याला काहीही झालेलं नाही, म्हणजे त्याला प्रिझर्वही करायला लागत नाही, कारण वर्षानुवर्ष तो राहू हा शकतो तसं. आणि ह्या म्हणून बी म्हटलं, वॅक्सचा उपयोग पण तुम्ही नंतर तुम्ही जेव्हा सौंदर्य प्रसाधनं कॉस्मेटिक्स घरी बनवलीत तुमच्या स्वतःसाठी तेव्हा केलात ना? हा, सौंदर्य प्रसाधनं म्हणजे ते ऍक्च्युली कसं आहे की आपण आपले काय म्हणू, आपले लहानपणच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आता मी लहान होते तेव्हा काही एवढे कॉस्मेटिक्स वगैरे नव्हते, किंवा माझी आई सुद्धा आम्हाला कधी कॉस्मेटिक्स वापरू द्यायची नाही. म्हणजे हम्म सगळं जे काही होतं ते हळद लाव, डाळीचं पीठ लाव, अशा हा टाईप्सच सगळं असायचं. पण ते हळूहळू जसं आपण काय म्हणतात, आपण बाहेरच्या जगात जेव्हा पाऊल ठेवतो तेव्हा त्या सगळ्याचा इन्फ्लुएन्स आपल्यावर येत जातो. आणि म्हणजे माझ्याही बाबतीत तेच झालं की मी आता नोकरीला लागल्यावरती आजूबाजूला मला सगळे असे छान छान कपडे घातलेली लोक वगैरे अशी दिसायला लागल्या. वी स्टार्ट इमिटेटिंग देम की ओके आपणही तसंच करावं. पण नंतर नंतर असं मला लक्षात आलं की कितीही मॉइश्चरायझर लावा, कितीही हे परफ्यूम लावा, म्हणजे तुमचं बॉडी ओडर म्हणा किंवा तुमची स्किन म्हणा, ही आपल्याला पाहिजे तेवढी सॉफ्ट होत नाही. हो कारण कसं हो आहे, आपण साबणाने आंघोळ करतो, मग बाहेर आलं की पहिले मॉइश्चरायझर लावायचं, किंवा या ज्या काही गोष्टी आहेत ना, म्हणजे ते एक सर्कल आहे असं मला वाटायला लागलं नंतर. हम्म हे हम्म सुद्धा आता मी एक 7-8 वर्ष झाली की आय स्टॉप युझिंग एव्हरीथिंग. मी साबण वापरत नाही, शॅम्पू वापरत नाही, मॉइश्चरायझर्स मी वापरत नाही. आता मॉइश्चरायझर्स च्या ऐवजी काय, जेव्हा मी असं शोधायला लागले तेव्हा मग मी तेल वापरायला लागले आपली नॉर्मल, हम्म म्हणजे तिळाचं तेल, आधी सरसकट तिळाचं तेल वापरायचे. हा पण ते पण असं सीझन प्रमाणे ते चेंज करत राहावं लागतं, आपलं आपल्याला टेस्ट करावं लागतं, आणि ते हम्म कधी उष्ण पडतं कधी थंड होतं, अशा टाईप्स ती वेगळी वेगळी तेलं. अशी मी एक्सपेरिमेंट करत करत गेल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की एरंडेल आणि खोबरेल तेल, इफ यू मिक्स देम इन अ प्रपोर्शन, तर ते मला माझ्या स्किन साठी ते व्यवस्थित आहे. आणि हम्म मग ते सॉलिडिफाय, कारण ते तेल सगळीकडे कॅरी करणं इज नॉट अ व्हेरी गुड ऑप्शन. ते लीक होऊ शकतं, सांडू शकतं. हा हा तर आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग मी अशीच शोधत गेले, म्हणजे मला काही अशी आपोआप सुचलं अशातला भाग नाही, पण मी शोधत गेले. त्याच्यावरनं असं कळलं की अरे बी वॅक्स आहे, तो आपण वापरू शकतो. रादर मी जेव्हा पहिल्यांदा मध काढला तेव्हाच मी म्हटलं हे बी वॅक्सचं आपल्याला काय करता येईल, की ते हम्म कारण खूप छान वॅक्स असतो तो, आणि इट्स अ व्हेरी नॅचरल वॅक्स. ह्याचं आपल्याला काय करता येईल, असं मी जेव्हा हम्म परत नेटवरती वगैरे शोधलं तेव्हा तिथेही मला रिसोर्सेस मिळाले की हे असं करता येईल. मग ते मी प्रपोर्शन्स ठरवत गेले की काय हम्म आपल्याला आपल्या स्किन टोन साठी काय सूट होईल ते. किंवा माझी बहीण आहे, ती पण आता तेच करते, मग ती तिच्यासाठी जे सुटेबल आहे तिचं थोडं वेगळं प्रमाण आहे माझ्यापेक्षा, कारण तिने हा मला सांगितलं नाही तू हे आत्ता केलंस नाही, त्याच्यापेक्षा आधीचं केलं होतंस ते मला सुटेबल होतं हा माझ्यासाठी असं. हा त्यामुळे मग असे ते प्रयोग करत राहावं लागतं. पण मग आता माझ्या पुरतं मी ते हे केलेलं आहे. किंवा कोकम तेल मिळतं हा कोकणामध्ये, तर हो मग ते हो कोकम तेल जे असतं ते दॅट इज ऑल्सो व्हेरी इफेक्टिव्ह ऑन पायांसाठी, पायांच्या भेगांसाठी. भेगा हा, इवन आता मी ते कोकम तेलाचं बनवलं त्यातही तेच आहे की खोबरेल तेल, अं, गोड गोड तेल नाही आपलं एरंडेल आणि कोकम असं मी एका हम्म प्रपोर्शन मध्ये मिक्स करून, त्यांनी ते सॉलिडही होतं, म्हणजे मी एखाद्या छोट्या कंटेनर मध्ये घालून कॅरी करू शकते मला कुठे बर जर लावायचं असलं तर, म्हणजे हम्म ड्रायनेस वाटला मला तर. पण आता मला असं लक्षात आलं की एक 7-8 वर्ष झाली मी साबण वगैरे लावत नाही, त्यामुळे माझी स्किन तेवढी ड्राय होतच नाही. म्हणजे हम्म मला ते त्यामुळे मी एक अगदी 100 ग्रॅम जरी करून ठेवलं माझ्यासाठी मॉइश्चरायझर, मी घरी करते ते, मला एक 6-7 महिने ते आरामात पुरतं, पण ते अगदी क्वचित कधीतरी मला लावावं लागतं. कारण बर आता तर मी लॉकडाऊन मध्ये घरात आहे ना, तर मला त्याची खरंच गरज पडत नाही, कारण इथे आय एम नॉट एक्सपोज टू एअर कंडिशनर किंवा
बाहेरच्या काय धुळीचा मला काही त्रास होत नाही. त्यामुळे तो ड्रायनेस येतच नाही. म्हणजे आपलं खरं तर आपली स्किन टेक्स केअर ऑफ इट्स ओन असं असं आहे. असं मी म्हणू शकते. तीच गोष्ट केसांची पण आहे. म्हणजे केसांमध्ये सुद्धा मला शिकेकाई वगैरे हे जास्त बरं वाटतं. म्हणजे लहानपणी मी शिकेकाईच लावत आलेली आहे. आताही शिकेकाईच लावते. आणि शॅम्पू पेक्षा कधीही ते बरं वाटतं. क्वचित कधीतरी आता हेअरकट करावा लागतो मला, त्यामुळे तेव्हा मग शॅम्पू वापरावा लागतो. पण अदरवाईज आय प्रिफर, म्हणजे आता तर अशी स्टेट आहे की इफ आय डोंट गो आउट, मला ते धूळ बीळ काही डोक्यात नाही पडली तर नुसत्या पाण्याने सुद्धा केस स्वच्छ होतात. त्याला अरे आपल्याला वा. काही वेगळं हे करावं लागत नाही, म्हणजे क्लेन्झर काही लावायला लागत नाही. दादा क्लेन्झर हा तेव्हाच लावावा की जेव्हा आपण खूप कष्ट केले, खूप घाम आलाय, अशा वेळी आपण क्लेन्झर्स लावावेत. म्हणजे जी शेतात लोक कामं करतात किंवा जी मजुरीची कामं करतात त्यांना खरं गरज आहे की अशी काय अंग रगडून व्यवस्थित काम करणं वगैरे अशा टाईप. पण अदरवाईज आपण जेव्हा आपण खूप इंडोर्स राहतो, घरामध्ये राहतो किंवा ऑफिसमध्ये जातो किंवा कारमधनं हिंडतो, तर अशा वेळी यू डोंट रिअली नीड सो मेनी और सो स्ट्रॉंग क्लेन्झर्स. आणि त्यांनी आपल्या स्किनला जास्त त्रास होतो. म्हणजे एन्व्हायरमेंट वगैरे हे पुढचं झालं. आधी जर इफ यू आर गोइंग टू थिंक ऑफ युअरसेल्फ, तर हे सगळे जे हे आहे ते स्किनला आपल्या जास्त घातक आहे. म्हणजे साबण म्हणा किंवा शॅम्पू म्हणा, त्यांनी आपल्या स्किनचं सगळं केमिस्ट्री बिघडून जाते. बरोबर, बरोबर. चंद्रशेखर, आता मी तुमच्याकडे वळते. तुम्ही शहरात म्हणजे पुण्यामध्ये इतके वेगवेगळे प्रयोग घरी करतच होतात, पण मग हे प्रोजेक्ट मुचरी असं तुमच्या डोक्यात केव्हा आलं? आणि त्या दृष्टीने मग इनिशियल तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागल्या? आता असं होतं की सहसा पुण्यामध्ये किंवा कुठेही चांगली नोकरी किंवा चांगला पगार बिगार असला की लोक फ्लॅट घेतात. मग अजून एक फ्लॅट घेतात, मग परत एकदा फ्लॅट घेतात. म्हणजे यांच्या कंपनीत तर काही लोक असे आहेत की आता 4 फ्लॅट झाले तरी आता 5वा घ्यायचा असं त्यांच्या डोक्यात आहे. आता आमच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून असं आहे, म्हणजे लग्न झाल्यावर 8 वर्षांनी वगैरे आम्ही एकदा आमच्या काकूच्या गावाला गेलो. नेवरे नावाचं एक गाव आहे गणपतीपुळ्याजवळ. त्यांचं अगदी पहिल्यापासून म्हणजे तिकडे ते खोत वगैरे होतं, त्यामुळे चांगलं बांधलेलं वाडा बिडा, भरपूर डोंगर आंबे सगळं होतं. साधारण 30-35 लोक तिथे राहायला होते त्या काळामध्ये, म्हणजे मे महिन्यात, कारण ते सगळे नातेवाईक तिकडे जमतात. आणि मग आम्हाला असं वाटलं की असं काहीतरी आपण निर्माण केलं. म्हणजे हे एक आनंददायक गोष्ट आहे की इतकी लोक जमले, गप्पा मारतायत, कोणीतरी खेळतंय, कुठे फणस चिरतायत, कोणी कोकम काहीतरी करतंय, आमसुलं बनवतायत. हा एक म्हणजे आम्हाला ते एक इन्स्पिरेशन होतं. पण ते 98 साली वगैरे हे घडलं. मग आम्ही 2003 साली म्हटलं की फ्लॅट बीट वगैरे ते मला पहिल्यापासून कधी आवडत नाही, तिलाही आवडत नाही. मग म्हटलं आपण जागा शोधू. सुरुवातीला आम्हाला शेती बितीच करायची, पण म्हटलं आपल्याला काही ते त्यातलं एक काही कळत नाही, आपण तिथे पूर्ण वेळ राहू शकत नाही, आणि मग आपण त्या मार्गाला जाण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यापेक्षा मग आपण एक असं बॅरन लँड घेऊ आणि ती सगळी फुलवू पूर्ण, म्हणजे वेगळी वेगळी झाडं लावू, काय पशु पक्षी प्राणी येतात, तो अनुभव इथे आम्हाला मिळालेलाच होता. मग आम्ही नेहमीसारखं दापोली, आंजर्ले वगैरे नेहमीच्या जागी जायला लागलो. असं झालं की ही सगळी म्हणजे तिकडच्या गावाच्या भाषेमध्ये MH12, MH14, MH01 ते 06 आणि MH43 ही लोक जाणारी जागा, म्हणजे ती सगळी गजबजलेली हॉटेल, म्हणजे तिथला निसर्ग तसा डिप्लेट झालेला आहे. निसर्ग नाहीच आहे असं निसर्ग नाही म्हटलं तरी चालेल. मग आम्ही असं हिंडत असताना एकदा मला संगमेश्वर गावाला आमच्या बहिणीकडे एक माणूस कामाला होता, नथू त्याचं नाव आहे. तर त्यांनी सांगितलं की आमच्या इथे पण काही जागा असतात विकायला, आणि त्या जरा अशा लोनली असतात, काही डोंगर असतात, चपाटी पण असते, पण तिथे अजून तेवढे MH01 मी मगाशी जे वर्णन केलं ते लोक पोहोचलेले. आणि त्यांच्या ओळखीचा एक माणूस होता, मग तो आम्हाला तिकडे घेऊन गेला. अशा रीतीने आम्ही मुसरीला पोहोचलो. म्हणजे रिसोर्सेसने आम्ही जाहिराती, इस्टेट एजंट, पहिल्यापासून मला स्वतः जाऊन बघणे करणे याची आवड आहे. म्हणजे काही काही वेळेला सकाळी 5ला जायचं, रात्री 12ला परत, असं पण आम्ही केलेलं आहे. म्हणजे इथे 300 किलोमीटर जाणं जरा अवघड काम आहे, त्यामुळे ते विशेष आहे असं आम्हाला वाटतं. पण थोडक्यात शोध म्हणजे असं आमच्या डोक्यामध्ये होतं की बागा बिगा करणे किंवा
आंबे आता इतके झाले जिकडे तिकडे, तुम्ही त्यांना कॉम्पिटिशन द्यायची, मग तुमच्या डोक्यात ते पैसे, खर्च किती झाला, उत्पन्न किती मिळालं. आम्हाला पहिलं हे खर्च वर्सेस उत्पन्न यातनं बाहेर यायचं. हा खरं तर पहिला या शोधामागचं पहिलं कारण ते होतं की भाडं किती मिळालं, रिटर्न किती मिळाले. म्हणलं आपल्याला तिथं जाऊन असं छान वाटलं पाहिजे, मज्जा केली पाहिजे, खर्चही फार नाही झाला पाहिजे. असं सुरुवातीला होतं, आता जे काही झालंय ते वेगळं आहे. पण या रीतीने आम्ही त्या संगमेश्वरला पोहोचलो आणि असं झालं की पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले. आणि ज्यांची जागा विकायची आहे, 31 एकर वगैरे, तर ते आम्हाला घेऊन गेले 4 वाजता. पण मग अंधार पडायला आला, काय खूप फिरता वगैरे नाही आलं. मग आम्ही परत आलो. पण ती जागा आमच्या डोक्यात फिट बसायचं कारण तिथे पाणी असं दिसत होतं की आहे तिथे, काही आधीच एक निसर्ग संपदा आहे, म्हणजे काही झाडं आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एखादा प्रोजेक्ट सुरुवात करताना एकदम माळरान अशी जर सुरुवात केली तर आपला उत्साह किती टिकेल आपल्याला माहिती. आता जी 31 एकर जागा आहे त्याच्यामध्ये 7-8 एकरात आमचे प्रयोग आहेत. पण उरलेल्या जागेत आधीपासूनच मोठमोठी झाडं किंवा पशु पक्षी प्राणी यांचा वावर सगळा आहे. म्हणजे आपण अगदी काय म्हणून शून्यातनं सुरुवात वगैरे अशी आम्ही काही केली. पण मी काही आहे आणि काही आता करतोय. आणि बेसिकली म्हणजे आम्ही अशाही खूप जागा बघितल्या की ज्या म्हणजे माळरान, म्हणजे तिथे असं हाक मारली तर कोणी येईल असंही नव्हतं, किंवा म्हणजे रस्त्यावरनं लांब त्याची कुठेतरीच आतमध्ये खोबणीत. म्हणलं अशा ठिकाणी येऊन इट इज व्हेरी डिफिकल्ट की म्हणजे तिथे मग सगळं सोडून असं संन्यास घेतल्यासारखं तर गोष्ट वेगळी. पण मग आता ही जी जागा आहे ती तशी म्हटली तर वस्तीला लागून आहे. वस्तीमध्ये आम्ही जिथे घर बांधलंय तिकडनं ते अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे, पटकन तिथे जाऊन चालत जाऊन एक चक्कर मारून येता येईल असं आहे. पण डांबरी रस्ता नाही. डांबरी रस्ता म्हणजे त्या वाडीपर्यंत डांबरी रस्ता, म्हणजे आम्ही जिथे घर बांधलंय त्या वेगळ्या वेगळ्या वाड्या असतात, म्हणजे त्या वाडीपर्यंत तो डांबरी रस्ता आहे. तिकडे बसमधनं उतरलं की आत चालत जायचं, आमची गाडी वगैरे आतमध्ये जाते. पण म्हणजे एसटीची कनेक्टिव्हिटी त्या मेन रोड पर्यंत आहे. पण आतमध्ये इट इज तिथे आत गाडी नाही जाऊ शकत. जंगलापर्यंत जायचं तर चालत जायला. त्यामुळे इट वॉज, तसं बघितलं तर अगदी काय म्हणतात ते की शेतावरचं घर असं नाहीये, पण व्हरायटी खूप आहे तिकडे असं आपण म्हणू शकतो. की जंगलही आहे, वस्ती आहेत, माणसं आहेत आजूबाजूला, असं सगळं ते असं कोझी वाटलं मला तेव्हा. त्याचं एक स्थान आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींनी. पहिली गोष्ट म्हणजे नेवरे गावाचा मी उल्लेख केला. आम्ही आधी आंब्याची वाडी घेणार होतो काकूच्या गावात. परांजपे नावाचे गृहस्थांच्या घरी आम्ही गेलो. ते मला म्हणले तुम्ही काय करणार आहे? म्हणलं मी नोकरी करणार, ही पण करणार, आणि मग आम्ही जागा घेणार आणि काय माणूस ठेवणार आहोत. तर ते म्हणले तुम्ही चहा वगैरे घ्या आणि घरी गेलं तरी चालेल, मला काही तुम्हाला जागा विकायची नाही. म्हणलं का बरं असतं? तर ते म्हणले की याला लळा जिव्हाळा हे सगळं लागतं, म्हणजे तुम्ही बागेत चक्कर मारली पाहिजे, झाडापाशी बसलं पाहिजे, त्याच्यावरून हात फिरवला पाहिजे. असं करणाऱ्या माणसाला मी माझी शेती विकली. मग तिथे मला पहिली गोष्ट अशी कळली की हा निसर्ग आपण जसं म्हणतो की झाड लावलं, खतं घातली, पाणी घातलं, वाढलं पाहिजे आणि ते आंबे. तर असं घडत नाही. म्हणजे त्यांची मिसेस म्हणाली की एक झाड असं आहे की तो अमुक माणूस गेल्यापासून त्याला फळं आली, त्याचं त्या झाडावर जीव होता. आता हे सायंटिफिकली काही प्रूव्ह करता येईल की नाही मला माहित नाही, पण हे त्यांचा अनुभव आहे. हा एक प्रसंग झाला. दुसरा प्रसंग असा झाला की आम्ही जागा घ्यायची ठरवल्यावर दुपारी 1 वाजता हिच्या वडिलांचा फोन आला. अतुल कुलकर्णी जे नट आहेत त्यांची मुलाखत, आणि ते म्हणाले की ज्या कोणाला संसार या उत्पन्नावर अवलंबून नाही त्या लोकांनी जर ही अशी जैवविविधता जपली, झाडं लावली, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. मग तिथे आम्हाला ती मानसी करंदीकर, केतकी घाटे, वैभव संस्था, मग ते आमच्या डोक्यामध्ये बसले. तिसरी गोष्ट अशी झाली की आम्ही घर बांधलं. मग एक दिवशी सकाळी 9ला एक हाफ पॅन्ट घातलेले गृहस्थ आमच्या घरी आले. त्यांचं नाव बारगाव सुरू. ते खूप शेतीविधी तिकडे करतात आमच्या गावाला. ते आले आणि म्हणले मला काही चहा वगैरे नको, इतकी गडबड आहे सगळी, मी आता चाललो कामाला वगैरे. म्हटलं जाऊ दे, बसा, एक चहा प्या. तिथे एक चहा प्यायचं जरा खूप असतं. मग ते बसले. मग दुसरा कोणतरी आला म्हणून परत एक चहा झाला, मग थालपीठ झालं, मग परत चहा झाला. 11 वाजले. म्हणे मी आता घरी जातो. तर म्हणलं अहो तुम्हाला कामाला जायचं तिकडे उद्या जाऊ, असं काही एवढं लगेच तिकडे घडत नसतं.
ते मला सगळ्यात आवडलेलं कारण ते आहे की तिथे असं टाइम म्हणजे काय म्हणतो आपण पुढच्या 15 मिनिटात अमुक, एका तासात हं, तमुक, हं. या दिवसात तमुक असं काही नसतं. एक 2-4 निवांत. दिवस इकडे तिकडे चालतं. हं, हं. तर म्हणजे निसर्गामध्ये काय 3-4 गोष्टी आहेत तर तुम्ही लळा जिव्हाळा लावला पाहिजे. गडबड असता कामा नये. तुम्हाला जर काही गरज नसेल तर तुम्ही जास्त हस्तक्षेप करू नये. आणि हं. चौथं जे मी त्या आजींनी उदाहरण दिलं की सगळं तुमचं नाहीच आहे. काही गोष्टी निसर्गाच्या आहेत, काही प्राण्यांच्या आहेत, काही हां. पक्ष्यांच्या आहेत. कशावर तरी कीड पडणार आहे. त्यातनं शिल्लक राहील ते तुम्ही खायचे. तर वाह! या 4 गोष्टींचा खूप प्रभाव आहे या सगळ्या. ही 4 माणसं हां. आहेत वेगवेगळी म्हणजे परांजपे म्हणा, अतुल कुलकर्णी म्हणा, ते भार्गव सुर्वे, ते वंदना सुर्वे यांची. हं. पण ही 4 वाक्य अशी आमच्या डोक्यात घट्ट बसलेली आहेत, की हं. गडबड करायची नाही, पेशन्स पाहिजे, लळा जिव्हाळा पाहिजे आणि सगळं आपलं नाही. तर वाह! यावरती आधारित हा प्रकल्प आहे. आणि हां. म्हणून मग इथे कॉमर्सला थारा नाही. ज्यांना वाह! मज्जा वाटते यायचंय आमच्याकडे म्हणजे आता येतात काय काही लोक आणि म्हणतात किती पैसे द्यायचे तर म्हणलं ते काही इथे नाही. किंवा आता आम्ही ज्यांना आमचं काम करायला सांगतो 4 मुली आणि वैभव आणि विशाखा असे 2 जण जे आहेत त्यांना आम्ही सहकारी म्हणतो. हां. तुम्ही कधी आलात तिकडे चुकून तर तुम्हाला अनुभवायला मिळेल की सहकारी नक्की. म्हणजे काय आणि नोकर म्हणजे काय याचा फरक असतो. पण खरं. तो अनुभव घेता येईल ते मुलाखतीत सांगता येईल. हं, हं. आणि तर तुम्हाला सहकार्य हवेत म्हणजे तुम्ही जेवढा जीव लावाल तेवढा त्यांनी पण पलीकडे लावला पाहिजे ही त्याच्यात अपेक्षा आहे कॉमर्स नाही हं, हं. असं. आणि तुम्ही शिवांगी पुण्यामध्ये याविषयी एक कोर्स सुद्धा केलात ना? हो, इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स आहे. हं. 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे. तो मी हो. 2013-14च्या बॅचची तिथनं तो केला. हं. आणि हे बेसिकली त्याच्या आधी आमचं हे रान खरेदी झालं होतं. आणि रान खरेदी नंतरच म्हणलं आता काय करायचं म्हणजे हा जो म्हणाला आता की ते अतुल कुलकर्णीची मुलाखत बघितली आम्ही आणि हं. त्याच्यातनं कारण अतुल कुलकर्णींचं स्वतःची अशी एक जागा आहे 24 एकर वगैरे हो. साताराच्या साताऱ्याचं. पलीकडे. हां. तर तिथे साताऱ्याच्या पलीकडे. तर तिकडे ते जंगल संवर्धनाचं पण त्यांचं म्हणजे वेगळं अशासाठी कारण ते अगदी त्यांनी बॅरन लँड घेतली. आणि त्यातनं ते आता हळूहळू हे करतात म्हणजे तोही प्रोजेक्ट बघण्यासारखा आहे जर कोणाला बघायची इच्छा असेल तर की हं. तिथे त्यांनी काही नाही एक छोटस घर म्हणण्यापेक्षा एक खोली आहे असं म्हटलं तरी चालेल. तिथे हं. कधी गेलं तर विसावा म्हणजे काय म्हणू थोडीशी शेल्टर असावं म्हणून. आणि हां. बाकी तिथे काही नाही ते फक्त जंगली झाडं तिथे वाढवतात किंवा काही काही रोपं लावतात किंवा काही नैसर्गिकच उगवून येतात. असे हं. त्यांचे आता आय थिंक 2006 पासून त्यांची तिथे कामं चाललेली आहेत. आणि आता बऱ्यापैकी ते फॉरेस्ट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे बऱ्यापैकी. वाह! फॉरेस्ट म्हणण्यापेक्षा झाडोरा आपण फॉरेस्ट हं. असं माणसाला क्रिएट नाही करता येत. हं. कारण फॉरेस्ट इज अ व्हेरी डिफरंट कन्सेप्ट. तो असं समजून घ्यायला सुद्धा अनेक वर्ष लागतील असे. त्यामुळे हं. झाडोरा हं. आपण म्हणू जे अगदी शेजारची जमीन जर बघितली तर ती अगदी उघडी बोलकी आहे. पण हे जे 24 एकर आहे त्याच्यावर काही ना काहीतरी आणि काही काही भागांमध्ये अशी मोठी मोठी झाडं वगैरे उगवलेली आहेत. हं. तर हं. इकॉलॉजिकल सोसायटीचा तो जो कोर्स केला तर त्याच्यामध्ये हां. असे खूप सारे कन्सेप्ट वेगळे वेगळे शिकायला मिळाले किंवा हं. शिकायला मिळाल्यापेक्षा रिइंट्रोड्यूस झाले असं म्हटलं तरी चालेल. कारण आपली जी काही भारतीय संस्कृती आहे ना त्याच्यामध्ये हे सगळे कन्सेप्ट आहेत. फक्त हं. आपण एकदा ते शिक्षण वगैरे घेऊन नोकरी धंद्याला लागलो की वी जस्ट फॉरगेट अबाउट इट असं आहे. त्यामुळे ते नव्याने त्याची ओळख झाली आणि ह्याला मग थोडं कारण त्याच्यामध्ये बरेच विषय कव्हर होतात. बरेच विषय जसं हिस्ट्री आहे, जिओग्राफी, जिओलॉजी, बॉटनी, झुओलॉजी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये थोड्या थोड्या कव्हर होतात. म्हणजे अगदी त्या तुम्हाला टेक्निकली शिकवत नाहीत पण त्याचा माणसाच्या लाईफस्टाईलवर किंवा हा माणूस किंवा इंडियन्स असे का आहेत किंवा परदेशी लोक अशी का आहेत हे समजून घेण्यासाठी खूप त्याचा उपयोग होतो. आणि हं. ऍट द सेम टाइम जेव्हा कॉन्झर्व करायचंय तेव्हा नक्की काय करायला पाहिजे हे सुद्धा हं. त्याच्यामध्ये टेक्निक्स डिस्कस होतात. की बरं. म्हणजे बऱ्यापैकी असं की तुम्ही ऍक्च्युली काहीच केलं नाही. एक जर नुसतं कुंपण छोटंसं घालून एखादा जमिनीचा भाग सोडून दिला की जिथे हं. प्राणी फिरकू शकणार नाही तर ते आपोआप थोड्या दिवसांनी तिथे एक छोटंसं जंगल तयार होईल. हे थोडे दिवस म्हणजे वर्ष म्हणेल. वर्ष. पण हं. तिथे आपोआप एक छोटंसं जंगल तयार होईल. इतकी हं. म्हणजे निसर्गामध्ये ताकद आहे. आपल्याला म्हणजे वी डोंट नीड टू कॉन्झर्व नेचर, वी डोंट नीड टू सेव्ह नेचर.
वी हॅव टू एन्श्युअर की वी आर सेव्हिंग आवरसेल्व्स आणि त्यासाठी म्हणजे आपल्याला जगण्यासाठी निसर्ग लागतो. आता साधंसं गोष्ट आपण जर आम्हाला त्याच्यामध्ये एक नीड वॉन्ट अनालिसिस करायला सांगितलं, तुमच्या नीड्स काय आहेत आणि तुमची वॉन्ट्स काय आहेत. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं 2 प्रोडक्ट्स घ्या आणि 2 सर्व्हिसेस घ्या. म्हणजे आपण आता काही काही गोष्टी इतक्या टेकन फॉर ग्रँटेड आहेत की आता दूधवाला रोज सकाळी येतो, ही सर्व्हिस आहे. आता मग तसं जर बघितलं तर ह्या सर्व्हिसमध्ये नक्की किती इकोलॉजिकल फुटप्रिंट आहे हा तुम्ही कॅल्क्युलेट करायला सांगतात तुम्हाला. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट म्हणजे काय की ती गाय पहिले तो गोठा कुठेतरी लांब असतो. नाही तर समजा चितळ्यांचं दूध घेतलं तर ते सांगली भिलवडी तिकडे कुठेतरी असतं. मग ते तिथे ते काढणार, तिथे ते प्रोसेस करणार, मग ते गाडीत भरणार, मग ते पुणे मुंबई सगळीकडे ती जाणार. या सगळ्यामध्ये प्रत्येक स्टेजवरती आपण काही ना काहीतरी कचरा निर्माण करत असतो. इट कॅन बी पोल्युशन, इट कॅन बी काय म्हणतात आपण इंधन वाया घालवतो. म्हणजे प्रत्येक वेळेला पेट्रोल खर्च होतं. तुम्ही गाडी इकडून तिकडे नेलीत की पेट्रोल खर्च होतं आणि मग त्या पिशव्यांमध्ये आपण भरणार, त्या पिशव्या आपण टाकून देणार. त्यामुळे प्रत्येक स्टेपवर म्हणजे डेअरीमधनं दूध निघाल्यापासून आपल्या घरी पातेल्यात आपण होतेपर्यंत प्रत्येक स्टेपवरती काही ना काहीतरी आपण कचरा तयार करत असतो. म्हणजे असं जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा असं लक्षात येईल की आपण ज्या कुठल्या म्हणून गोष्टी पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा काय म्हणतात नॅचरल रिसोर्सेस नीट वापरण्यासाठी जे करतो तर इट इज रिअली खूप खूप ते छोटा प्रयत्न असतो. म्हणजे तो असा अनलेस म्हणजे तुम्ही की गवळी तुमच्याकडे त्याची गाय किंवा म्हैस घेऊन दारावर येतो आणि तिथे पिळून तुम्हाला देतो. दॅट इज द मोस्ट इकॉनॉमिकल किंवा इकोलॉजिकल अप्रोच असं म्हणेन. त्यामुळे असं हा एक विचार करायला शिकलो आपण त्याच्यामध्ये शिकता येतं. दुसरी गोष्ट की कुठलंही प्रोडक्ट आपण जेव्हा म्हणतो की मी आता साधं मी समजा एक फाउंटेन पेन किंवा बॉल पेन वापरायचं असं जेव्हा आपण म्हणतो, आपण आता सगळे यूज अँड थ्रो पेन्स वापरतो. पण आता ते जेव्हा आपण वापरतो त्याच्यामध्ये की त्या पेनाची इंक आहे किंवा त्याची रिफिल आहे, हे कशापासून बनवलंय हा जर तुम्ही रिसर्च करत गेला तर तुम्हाला अल्टिमेटली कळेल की कुठल्या ना कुठल्या तरी नॅचरल रिसोर्स शिवाय ही गोष्ट तयार होणं शक्यच नाही. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी निसर्गावरती अवलंबून आहात. त्याचं प्रोसेसिंग ही पुढची गोष्ट आहे. म्हणजे आपण काही गोष्ट प्रोसेस करून नवीन प्रोडक्ट त्यातनं काढतो याच्यात वी टेक प्राईड, पण ते रॉ मटेरियल आपण कधी तयार नाही करू शकत. ते निसर्गात असतं म्हणून आपण पुढचा प्रोडक्ट तयार करू शकतो. त्यामुळे मग कुठलीही गोष्ट ही प्रुडंटलीच वापरली पाहिजे किंवा ती जपून वापरली पाहिजे. नाहीतर म्हणजे असं आहे की मी जर प्लास्टिकचा कप वापरते तर मी पोल्युशन करते आणि स्टीलचा किंवा काचेचा वापर ते करत नाही का, तर उत्तर नाही. तरीही प्रदूषण हे होतच असतं. कारण फक्त कसं आहे की आपण स्टीलचे ग्लास किंवा भांडी वापरली तर ते जनरेशन थ्रू आपण ती वापरू शकतो. त्यामुळे एकदा आपण ठेवलंय आपल्याकडे तेच जर आपण कंटिन्यू युजिंग आपला कार्बन फुटप्रिंट आपण कमी करू शकतो. पण प्रदूषण होत नाही असं नाही. एक थेअरी आहे की तुम्ही जो ते मटेरियल जिथनं काढलं ते परत तिकडे डिस्पोज केलं पाहिजे. म्हणजे आपण कसं करतो की भाजीवाल्याकडनं भाजी घेतो, भाजी करतो आणि उरलेली जी देठ आहेत ती कचऱ्यात टाकून देतो. आयडियली इट शुड गो बॅक टू वेअर दॅट भाजी केम फ्रॉम. ते आता तेवढं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या बागेमध्ये जिरवा. म्हणजे दॅट इज दी मोस्ट इकोलॉजिकली बेनिफिशियल असं म्हणू शकतो. पण ते कुठल्या तरी लँडफिल मध्ये टाकणं हे पर्यावरणाला जास्त घातक आहे. त्यामुळे आपण जे प्रयत्न आपल्या लेवलवरती करतो ते इट इज मोर लाईक बँडेड. ते त्यांनी खूप असं हे होणार नाही, पण निदान तेवढं तरी तसं आपण करू शकतो. त्यामुळे हे जे काही विचार आहेत ना ते तुम्हाला नव्याने कळतात. आता हे आपल्या म्हणेन मी की आपल्या कल्चरमध्ये ऑलरेडी आहे. आपलं इंडियन कल्चर जे आपण म्हणतो, म्हणजे आपण लोकांना नावं ठेवतो. मी याला परवाच म्हणत होते, म्हणलं की आपण लोकांना पटकन नावं ठेवतो की अरे रस्त्यावरती थुंकतोस, यू शुडंट डू दॅट. पण तसं बघितलं तर मी जर रस्त्यावर थुंकले त्याचा इकोलॉजिकल इम्पॅक्ट हा खूप कमी आहे. ते अस्वच्छ दिसेल पण त्यांनी इकोलॉजीला काही त्रास होत नाही किंवा नेचरला काही त्रास होत. कारण तुम्ही जे थुंकता किंवा तुम्ही जे अन्न पदार्थ कुठल्या जर रस्त्यावर टाकता, डांबरी रस्त्यावर नाही म्हणत, मातीमध्ये जर काही गेलं तर ते तिथे विघटन त्याचं होऊन जाणार आहे.
सो इट इज द मोस्ट काय म्हणतात इकोलॉजिकल वे ऑफ डिस्पोजिंग समथिंग रादर दॅन तेच जर आपण बेसिन मध्ये थुंकून पाणी वापरून ते नदीकडे जाणं हे जर आपण हे आपल्याला असं ऐकायला खूप शॉकिंग वाटेल किंवा खूप असं की हा किती घाणेरडा विचार आहे, कारण आपलं कंडिशनिंग तसं झालेलं असतं की रस्त्यावर थुंकणं म्हणजे घाणेरडा आहे असं. अर्थात हे शहरामध्ये असं सगळं पाळणं काही शक्य नाहीये. शहरामध्ये आपण ते सगळं जे काही आपण करतो ते चालू ठेवलं पाहिजे, ही गोष्ट वेगळी. कारण शहरामध्ये ते क्लीन करतायत, पण गावामध्ये गेल्यावर आमच्यासाठी तो शॉक होता, कारण लोक म्हणजे प्लास्टिकचे ग्लासातनं सरबत पिऊन असं घराच्या बाहेर प्लास्टिक टाकून देतात. त्यांच्यासाठी ते नॉर्मल आहे ना. पूर्वी कसं होतं की पानामध्ये नाश्ता करायचा, म्हणजे झाडाचं पान तोडून आणायचं, त्याच्यात नाश्ता करायचा, पान बाहेर टाकून द्यायचं. एक आता गमतीची गोष्ट मध्ये सांगतो, चांदवा नावाचं एक झाड असतं, चांदवा, आणि त्याचं जे पान आहे त्याच्या देठाचा वापर करून आपण त्याचा बाउल बनवू शकतो किंवा नुसतं आता डिश सारखं धरून खाऊ शकतो. आपल्याला जर काही कोयता वगैरे लागला तर पान जिथं तोडतो तो जो चीक येतो तो त्या जखमेवर लागला तर रक्त थांबतं. म्हणजे अशा काही गोष्टी आम्हाला आता म्हणजे आम्ही डिश नेल्या इथनं, तर ते म्हटलं हे काय चांदवा दारामध्ये आहे, ह्याच्यामध्ये छान सगळ्यांना खायला द्या. किंवा प्रसाद सत्यनारायणाचा तो देठ दुमडून त्याचा छोटा द्रोण होतो, त्याच्यामध्ये टाकून, तुम्ही ते टाकून दिलं तरी चालतं. कारण नाहीतर ते असे काहीतरी प्लॅस्टिकचे कप वगैरे आणतात चिऱ्याची मूठ देण्यासाठी. आता इथे सुद्धा हे चांदवा बिनवा वापरणं शक्य नाही, पण केळीची पानं मिळतात मंडईमध्ये, तर ती तुम्ही वापरली पाहिजे आवर्जून. म्हणजे आता हे अमेरिकेत शक्य नाही, पण पुण्यामध्ये वगैरे तरी अजून हे सगळं मिळतं. बरोबर. या इकॉलॉजीमध्ये काय शिकली तर आता एक विनोद म्हणून एक सदाशिव पेटी असं एक टिपिकल पुण्यामध्ये एक शब्द आहे की सदाशिव पेटी. पण म्हटलं ही सदाशिव पेटी ही सगळी इकॉलॉजी होती थिअरॉटिकल. आता आपल्याला असं कळायला लागलं की सदाशिव पेठ हे जे अल्टिमेट काय ते तुमच्या निसर्गावरती उत्तर आहे. तर असं गमती बेसिकली आपल्या कल्चरमध्ये ते सगळं आहे. फक्त ते नव्याने आपल्याला नवीन कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे पण मग तुम्ही हा जो कोर्स केला तर त्याचा उपयोग तुम्हाला हे जंगल संवर्धन करताना किती होतो? होतो, कारण एकतर म्हणजे झाडं कुठली लावायची याच्यासाठी होतो, कारण ते का लावायची देशी झाडं हे एक कळतं. किंवा झाडावरती म्हणजे आता मी एक आमच्या तिथे एक पारजांभूळ म्हणून एक झाड लावायचा विचार केला, कारण आम्ही ते केतकी मानसीकडनं कुठली झाडं लावायची याची ऍडवाइस वगैरे घेतली होती. तर त्या आमच्या त्या ह्याच्यात तिने पारजांभूळ लावा असं सांगितलं. ते पारजांभूळ मी बागेत लावलं, पण म्हणलं याचा उपयोग काय या पारजांभळाचा. पण त्याचं मी नेटवरती वगैरे शोधलं तर ती म्हणली की नाही, तिथे काही मला असं विशेष माहिती मिळाली नाही. सो इट वॉज नॉट अ व्हेरी नोन ट्री. मग ती म्हणाली की काही नाही, जंगल कॉम्पोजिशन मधलं एक महत्वाचं झाड आहे असं तिने एक मोघम उत्तर दिलं. मी म्हटलं की ठीक आहे, बरं म्हटलं बघूया. मग नंतर असं लक्षात आलं की त्याचा आपल्याला उपयोग आहे, प्रत्येक झाडाचा हा आपल्यालाच उपयोग व्हायला पाहिजे असं नाही. हे आपण आंबे खातो किंवा फणस खातो ही झाडं, पण आपल्याला मी जर घरात आंबा लावायचा ठरवलं तर आपल्याला नक्की किती झाडं लागतात. आपल्याला काय बागाच्या बागा आंबे करायची गरज नाही, किंवा बागाच्या बागा फणसाची झाडं असं लावायची गरज नाही. एक झाड 2 झाडं पुरतात. मी समजा मला एक हापूस लावला, एक पायरी लावला, ती झाडं जेव्हा फळं द्यायला लागतील माझ्या फॅमिलीसाठी तेवढी 2 झाडं पुरेशी आहेत. मग ते बागाच्या बागा तीच झाडं का लावायची. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जंगलामध्ये आपण जर बघितलं तर कुठली एकसारखी झाडं शेजारी नसतात. ऑलवेज देर इज अ डायव्हर्सिटी, म्हणजे खूप अशी वेगवेगळी झाडं. एक जर आपण पॅच बघितला तर त्याच्यात खूप वेगळी झाडं असतात. तो तेही आम्हाला सांगितलं की ते इट्स अ डायव्हर्स, म्हणजे मोनोकल्चर वर्सेस फॉरेस्ट हे जर आपण हे केलं. आता मानसीने मला एक्सप्लेन केलं होतं की आता आपण अशा ऐकतो कोकणामध्ये 1 वर्ष पाऊस झाला नाही किंवा खूप जास्त झाला तर लगेच आंबा पीक नीट येत नाही आणि मग सगळ्या लोकांचं नुकसान होतं त्याच्यामध्ये. ती म्हणली की असं का होतं, कारण एकरच्या एकर आंबे लावलेले, पण तेच जर एखादा माणूस त्यांनी बॅलन्स केलं की काही आंब्याची झाडं आहेत, काही फणस आहेत, काही डाळिंब आहेत, काही इतर फळांची झाडं आहेत, तर 1 वर्ष आंबा नाही आला तर बाकीच्या फळांमधनं त्याला ही कॅन सर्व्हाइव्ह. असं नाही म्हणत की
पूर्ण म्हणजे आंब्याचं पिकच गेलं म्हटलं तर मी ठार मेलो त्याच्यामध्ये, असं होतं. पण अशा ह्या टेक्निक्स आहेत की मोनोकल्चर नसावं, डायव्हर्सिटी जास्त असावी, किंवा त्याच्यामुळे त्याचे काय फायदे होतात, किंवा कसं आपण इकॉलॉजी अजून जिवंत करू शकतो, तिथली इकोसिस्टम ही जास्त छान होऊ शकते. आता तुम्ही सारखं जंगलाचा शब्द वापरताय ना, तो खरा नैसर्गिक परिसंस्था असं वापरेल. कारण त्यातलं झाड हा एक फक्त किरकोळ एलिमेंट आहे. म्हणजे जंगलामध्ये झाडं असायला हवी, पण झाडा व्यतिरिक्तच अनेक गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यात बारीक तुमचे अगदी जमिनीलगत असणारे मशरूम असतील, वाळवी असेल, मुंगूस आहे, साप आहे, बिबटे आहेत, म्हणजे अनेक जंगलमध्ये प्राणी. खूप झाडं, म्हणजे मी असे 100-200 झाडं लावली म्हणजे जंगल तयार झालं जंगल असं नाही नसतं. झालं. पण हा. त्याच्यामध्ये बरेच खूप आहे, म्हणजे रादर असं म्हणतात की 7 लेयर्स पाहिजेत. ते आता तो वेगळा विषय आहे, पण 7 लेयर्स म्हणजे जमिनीच्या खालपासनं वरपर्यंत, म्हणजे झाडाच्या कॅनपी पर्यंत बऱ्याच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या वनस्पती असतात. त्यामुळे तुम्ही जर ते सगळं जर 7 लेयर्स केलं, म्हणजे मी एक झाड लावलं आणि इफ आय अचीव्ह दोज 7 लेयर्स, तर ते सुद्धा एक छोटं जंगल आपण म्हणू शकतो. म्हणजे मी आता केतकी मानसी म्हणताना ऐकते की कुठल्या तरी एका गावामध्ये, म्हणजे गावाचं नाव नाही आठवत, पण एका झाडाची देवराई आहे. ती महाराष्ट्रातच आहे कुठेतरी, म्हणजे एकच झाड आहे त्या देवराईमध्ये, पण ती देवराई आहे असं त्यांनी सांगितलं. मग देवराई आहे म्हणजे त्याचा कन्सेप्ट हाच आहे की दॅट वन ट्री दॅट सर्व्ह ॲज अ फॉरेस्ट. तसं म्हणजे ते फॉरेस्ट इज अ व्हेरी, म्हणजे त्याची कन्सेप्ट ही खूप वेगळी आहे. फॉरेस्ट ही कन्सेप्ट, फॉरेस्टवरती आम्हाला महाजन सरांनी लेक्चर्स घेतलेले होते, ते इतके ऐकण्यासारखे होते की जेव्हा तुम्ही फॉरेस्ट म्हणता तेव्हा काय म्हणता. कारण आता मी कुठे परदेशी वगैरे गेल्यावरती असं फॉरेस्ट सारखे दिसतात, असे लाईनीनी लावलेले वृक्ष असतात, तर मग त्याला फॉरेस्ट म्हणत नाही. म्हणजे इकॉलॉजिकल ते प्लांटेशन आहे, पण तुम्ही एकसारखे एका लाईनीमध्ये सगळं लावलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी असते की फॉरेस्ट म्हटल्यावरती त्याच्या खाली, प्रत्येक झाडाच्या खाली त्याची पिल्लं असायला हवी, त्याची फळं पडून तिथून उगवून झालेली पिल्लं असायला हवी, म्हणजे मग त्या फॉरेस्टला फ्युचर आहे असं म्हणतात. कारण ते झाड पडलं तर त्यातलंच एखादं झाड मोठं होऊन त्याची जागा घेईल तिथे. तर जिथे नसेल ते, आता बाहेर आपण जर बाहेरच्या ठिकाणी गेलो, एखादं प्लांटेशन असेल असं, तर तिथे ते दिसत नाही. तर देन दॅट फॉरेस्ट डझंट हॅव अ फ्युचर. असं त्यांनी बरंच काय काय, म्हणजे एक फूड वेब तिथे दिसलं पाहिजे, अशी ती फॉरेस्टची डेफिनेशन आम्हाला खूप त्यांनी छान समजावून सांगितली. जेव्हा आपण एक जंगल म्हणतो तेव्हा जंगल म्हणजे नुसती भरपूर झाडं असं नसतं, तर इट इज रिअली एक असं क्लोज कम्युनिटी आहे असं आपण म्हणलं तरी चालेल. खूप झाडं हे दृश्य स्वरूप आहे. हा, अनेक न कळलेल्या गोष्टी आणि अदृश्य स्वरूप त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. ते आता असं आम्ही वाचलं आणि काही अमेरिकन बाईंनीच कुठल्या शोध लावलाय की झाडं एकमेकांशी कम्युनिकेट करतात. आणि ती कशी करतात, तर जमिनीखाली बुरशी आहे आणि जेव्हा तुम्ही मोठमोठी अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट वापरता तेव्हा ते सगळे जे स्पायडर आहेत, वेब्स आहे, कम्युनिकेशन नेटवर्क तुम्ही ते कट करून टाकता असं आहे. तर त्यामुळे जंगलामध्ये तुम्ही मानवी हस्तक्षेप म्हणजे कुदळ मारणी, काय आपलं तळईनी काहीतरी खड्डा पारणी, इतपतच करायला खूप मोठमोठे हत्यारं ते सगळं नष्ट. बरं. तुम्ही मगाशी बोलताना चंद्रशेखर उल्लेख केलात की आमच्या इतक्या जंगलापैकी काही भाग हा आम्ही आमच्या एक्सपेरिमेंटसाठी राखलाय आणि तिथे आम्ही वेगवेगळी झाडं लागतो, तर त्याविषयी सांगा ना. एक्सपेरिमेंट म्हणजे कसं की आता आम्हाला अजून एक संस्था या प्रवासामध्ये भेटली, त्यांचं नाव ते अप्लाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन, म्हणजे गोडबोले नावाची एक बाई आहे आणि त्या ती संस्था चालवतात. त्यांचं देवराई संवर्धन असं त्यांचं कार्य. आता या देवराईचं प्रत्येक गावामध्ये एक विशेष स्थान आहे. म्हणजे कसं करतात की सहसा त्या गावाची जी देवराई असते, म्हणजे ते गाव असं आपण म्हणतो तेव्हा ते एक 5-6 हजार एकराचा परिसर, तर या परिसरामध्ये जी काही झाडं आढळतात ती अगदी त्या तिथे प्रिझर्व केल्यासारखी. म्हणजे ती देवराईमध्ये कधी तोड वगैरे काही करायची नसते, आहे तसं तो डोंगर ठेवायचा. पण याचं उद्दिष्ट काय असावं की एखादं झाड जर नष्ट व्हायला लागलं तर या देवराईतल्या झाडाच्या बिया वापरून कोणी काही करेल, पक्षी खातात मग कुठेतरी नेऊन टाकतात, त्यांनी ते वाढेल. मग अशा त्या बिया गोळा करायची काही ठिकाणं त्यांनी आयडेंटिफाय केली म्हणजे या संस्थेने, आणि मग त्या बियांपासून ते रोपं बनवतात. मग काही दुर्मिळ झाडं आहेत, म्हणजे ती आता या काय म्हणू आपण प्लांटेशन, म्हणजे आंबा काजू केल्यामुळे अनेक अशी, आता एक दासवड नावाचं झाड आहे
ते साधारणपणे 80 मीटर उंचीचं वगैरे असतं जेव्हा ते पूर्ण मोठं होतं. बर. किंवा त्याचे खोड हे 6-7 माणसांनी हात धरले तर वेढा बसेल. हा पण ते हा अतिशय दुर्मिळ असं आहे कारण ते कुठेच नाही आता. त्याच्या बिया मिळवून त्यांनी रोपं बनवली आणि आमचा जो सहकारी आहे वैभव, हम्म. त्याला त्यांनी टास्क दिला की हे झाड तू जगवून दाखवलंस तर तुला 1000 रुपये बक्षीस दे. मग ते झाड आम्ही घरापाशी लावलंय कारण त्याची विशेष काळजी घेऊ. ते आम्हाला म्हणजे 1000 रुपये हा त्यातला मुद्दा नाहीये, हा त्यांनी लक्ष हा द्यावं हा त्यातला मूळ मुद्दा आहे. बरोबर. तर हा अशी काही झाडं लावणे आणि मग ती वाढवणे. याच्यासाठी आता तो 6-7 एकर जे मी म्हणतो हा तिथे हा एक त्यांनी धरण बांधलं गव्हर्नमेंट. तेव्हा तिथली माती काढली. धरण म्हणजे बांध. धरण हम्म. म्हणजे असं गेट वगैरे असलेलं नाही, पाणी हम्म. अडवता हम्म. येईल एवढं. हम्म. पण ती माती काढल्यामुळे तिथे ते सगळं नष्ट झालेलं. तिथे काही गवत सोडून काही उगवत नाही. मग त्या पॅचमध्ये आंबेडा आणि उंडी, आता नावं खूपच आहेत वेगवेगळी, पण अशी एक 100-150 प्रकारची वेगळी झाडं आम्ही रोपं लावतो. सक्सेशन रेट आतापर्यंत 10%. 100 रोपं लावली तर हा 10 जगतात. मग जांभूळ चांगलं जगतं हे आता 4 वर्षांनी कळलं. किंवा करंद चांगला जगतो हे कळलं. हम्म. हम्म. आता साग आता यावर्षी लावून पाहिलाय, बेडा लावलाय. बर. त्याला आम्ही प्रयोग असं म्हणतो. प्रयोग म्हणजे काय, आम्ही भयंकर काय म्हणतो हा, म्हणजे प्रयोगशाळा वगैरे तिथे असं कुठली नाहीये. झाडं जगू शकतील किंवा काय केल्याने. म्हणजे आता 1 वर्ष आम्ही सीड्स टाकल्या फक्त. म्हणजे पुण्याहून सीड्स नेल्या आणि त्या तिथे डिस्पर्स केल्या. त्यामुळे असे असे प्रयोग की हा किंवा आता हा या प्रयोगात आम्हाला अजून एक समजलं, नर्सरीतनं जी आपण झाडं नेतो ना हा ती फार लाडाकोडाने वाढवलेली पोरं असतात, म्हणजे आमच्या हा वर्षी. हा पण सहसा वडाऱ्याची पोरं आपण म्हणतो जी बांधकामावर मजुरांची वगैरे असतात ती जास्त टुणटुणीत दिसतात हा आणि पॅरेक्स हा आलेली मुलं काही तशी दिसत नाही. तसं काहीच झाडांच्या बाबतीत पण आहे. हम्म. बी लावून आलेलं जे झाड आहे ना त्याची वाढ म्हणा किंवा त्याचा तजेला हा वेगळा असतो. आणि हा नर्सरीत काय होतं, त्यांना उंची वजन त्याच्यावरती रेट ठरतो. त्यांना ते तसं काळजी घेऊन वाढवलेलं असतं. ती हा झाडं काही फार तिकडे नीट टिकत नाही, म्हणजे तुम्हाला त्याची तिकडे पण काळजीच घ्यावी. काळजी घ्यायला सुरुवातीची 2 वर्ष तरी काळजी घ्या. तर तो एक असा प्रयोग आहे, म्हणजे की आता याच्यात काही विशेष असा प्रयोग नाही आहे, पण ते आम्हाला ऑब्झर्वेशन आहे, निरीक्षण आहे. नाही, पण हे किती महत्वाचं आहे ना, कारण कोकण म्हटल्यानंतर आत्ता सगळ्यांच्या डोक्यात एक प्रतिमा म्हणजे भरपूर आंबा, फणस, काजू अशी झाडं असलेली बाग. पण तुम्ही लावताय ही झाडं आता खरं तर खूप प्रमाणामध्ये अशी नाही बघायला मिळत, इव्हन कोकणामध्ये सुद्धा. त्यामुळे हा नाही. हा प्रकार मूळची कोकणातली झाडं परत आणणे हे जे काही तुमचं व्रत आहे, तर ते खूपच महत्वाचं आहे असं मला वाटतं. की सीता हा अशोक लावला, हा ऊस धूप अशी काही झाडं असतात. आधी ऊस धूप हे झाड असतं हे आम्हाला माहित नाही. हो ना, हो ना. उंचाचं झाड असतं, धुपाचं असतं, किंवा सीता अशोक नावाचं म्हणजे अशोकारिष्ट, अर्जुनारिष्ट वगैरे बरीच काय आयुर्वेदिक हम्म. औषध आहे. हम्म. पण ही झाडं काही पटापट वाढत नाही. मग हम्म. आम्ही म्हटलं की यांना सगळं म्हणजे दुर्मिळ असल्यामुळे घरापाशी लावले. पण हम्म. इतकी काळजी घेऊन सुद्धा वाढत का नाही, तर मग एक माणूस म्हणाला त्यांचं आयुष्य 500 वर्षाच्या पुढे असतं. तर तुमच्या त्या 5-10 वर्षामध्ये ते काय 10 फूट सुद्धा वाढणार नाही, कारण त्याला परत काळ काढायचा. हा हा एक 15-20 वर्षांनी तुम्ही जिवंत असला तर तुम्हाला कदाचित 10-12 फूट उंच दिसेल, कारण ते आधी जमिनीत त्याचं सगळं पसरलं आणि बर. मग ते त्याची मूळ उंची वगैरे, कारण त्याचं आयुष्य तर स्पॅन खूप आयुष्य खूप असेल तर झाडं निवांत वाढतात असं. निवांत. हा त्यांना काही हा त्यांना घाई नसते. आंबा 100 वर्ष जगतो म्हणून तो पटपट वाढतो. 500 वर्ष हम्म. जगणारं झाड असेल तर ते काही पटपट वाढायचं करायचं काय पुढे वाढून, ते त्याला प्रश्न आहे. असे शिवांगी, काही निरीक्षण आहे. हा शिवांगी, ऍक्च्युली ह्या अनुषंगाने येणारा एक शहरी प्रश्न विचारते की इतकी झाडं आजूबाजूला असताना मग कुठली जनावरं वगैरे घरात येतात का, स्पेशली साप, विंचू, आणि मग त्यांच्याशी तुम्ही कसं डील करता? साप आता पुण्यातल्या घरातही येतात आमच्या. म्हणजे येतात हा म्हणजे ती माझ्याकडे मांजरं आहेत. त्यामुळे हा ते हा त्यांना ते खेळायला म्हणून घेऊन येतात घरी. बर. म्हणजे ते सापच नाही, ते बाकीही आणतात काय काय. पण म्हणजे बरेचदा कुठले असे प्राणी आले तर आम्ही त्यांना म्हणजे जिवंत आहेत का आधी बघतो. म्हणजे बाहेरनच मारून आणलं असेल, म्हणजे पक्षी वगैरे कबूतर वगैरे आणलं तर ते खातात. त्यामुळे ते बरेचदा जिवंत नसतात आणि ते त्यांचं हम्म. खाद्य आहे, त्यामुळे त्यांना खाऊ देतो आम्ही. हम्म. पण साप बरेचदा ते काय करतात की ते खेळायला म्हणून घेऊन येतात, ते खात नाही. हा आणि ती अशी दोरीसारखे दिसतात ना आणि ते आपोआप हलतात, त्यामुळे मजा वाटते त्यांना. त्यामुळे हा साप ते घेऊन येतात आणि ते घेऊन आल्यावर लक्ष ठेवायला लागते की काय घेऊन आलेत म्हणून. हा मग त्यांना आम्ही बरेचदा आणलं की पकडून
बाहेर सोडून देतो. म्हणजे मांजरी चिडतातही माझ्यावर, की असं म्हणजे मी घरात आणलं आणि तू बाहेर फेकून देतेस असं हे होतं त्यांना. पण ते करायला लागतं. म्हणजे नुसतंच साप नाही, उंदीर असतात. उंदीर सुद्धा काही काही वेळेला जिवंत जर असले, हेल्दी असले तर आम्ही सोडून देतो बाहेर. किंवा हम्म, चिचुंदरी, मांजरच घेऊन येतात. बाकी हम्म. इतर असे कुठले प्राणी पक्षी आपोआप असे घरात येत नाही. हा हा आता गमतीशीर अनुभव असा आहे की हे सगळं जर तिथे असेल ना त्यांना हिंडा फिरायला खायला प्यायला तर हा. सहसा ते घराच्या वाटेलाच जातात. हम्म. म्हणजे आमच्याकडे आजपर्यंत इथे कुठल्याही प्राण्याने येऊन काहीतरी उच्चार मांडला असं कधी झालेलं नाही. बर. तुम्ही कधी जर चुकून इथे आलात तर तुम्हाला मुंगूस दिसेल, घूस दिसेल, उंदीर दिसेल, वाळवी दिसेल. ते साप बीप अदृश्य असतात ते आम्हाला दिसत नाही. पण आधी सर्व बर. प्राणी बागेत फिरत असतात आम्हाला दिसतात. पण ते कधी हम्म, घरात दार ओलांडून आत येत नाही कारण काही गरज नाही. त्यांची खायची प्यायची सोय झाली तर त्यांना माणसात काही इंटरेस्ट नाही. हम्म. सहसा साप बीप घरात येतात ते वाट चुकून येतात. त्यांचं काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असं काही नसतं कुठल्याच प्राण्यामध्ये. हम्म. किंवा आता जंगलामध्ये साप चावतो असं म्हणतात. तो हा घाबरून हा जातो. त्याला म्हणजे आपल्याला भीती असते आणि त्यालाही असते. आपण हल्ला करत नाही, तो हल्ला करतो एवढं. पण तुम्ही जर नुसते निवांत असे मोकळे चालत राहिलात तर ते तुमच्या वाटेपिटीला काही जात. काहीतरी अचानक हालचाल झाली, आवाज झाला तर त्यांची ती प्रतिक्षिप्त क्रिया मराठीमध्ये म्हणतात. हा हा रिफ्लेक्स. झाल्यामुळेच फक्त तो तुमच्या जवळ येतो. नाहीतर आमच्या जंगलात हे अनेक प्राणी आहे. काही लोक म्हणतात कॉल आला, तिथल्या लोकांना वास येतो बिबट्याचा वगैरे. पण हा आम्हाला काही कधी दिसला नाही. कारण त्याला माणसाची भीती असते. घाबरट प्राणी आहे बिबट्या. तो फार शूर वगैरे नाही. चोर म्हणतात त्याला खरं जंगलातून. हा. पण अनेक प्राणी आहेत कारण आम्ही कॅमेरे वगैरे लावले होते. बर खूपच म्हणजे बर. 25 एक प्रकारचे प्राणी, 32 एक प्रकारचे पक्षी. एक कोळी आहे तो साधारण हा आता मी हात केला एवढ्या आकारात. म्हणजे 40 फुटावर मला आकाशाकडे त्याचा फोटो माझ्याकडे आहे. जायंट कधीतरी स्पायडर, पाठवला. जायंट वूड जायंट स्पायडर. वूड स्पायडर म्हणतात. हो. एखाद्या पक्षा एवढा तो असं दिसतो. असं वर बर. आमच्या डोक्यावर असतो. पण ते काय असं आपल्या अंगाबिंगावर काय असं येत नाही. आम्हाला तरी हम्म. अनुभव आहे. पण बरेचदा असे प्राणी जर घरात आले तर मी तर युजली एक मोठ्या तोंडाची बरणी घेते. हा त्याच्यामध्ये तो प्राणी त्याच्यात घालायचं, त्याला झाकण लावून टाकायचं आणि बाहेर बागेत सोडून द्यायचं. तो जातो मग. ते साप म्हणा, उंदीर म्हणा, चिचुंदरी या ज्या काही हम्म. गोष्टी म्हणजे बेसिकली आमच्याकडे मांजरच घेऊन येतात ते. पण आणलं तर म्हणजे असं सोडतो बाहेर. पण तुमच्या या प्रोजेक्टमध्ये पण तुम्ही उल्लेख केलाय की बऱ्याच प्रकारचे प्राणी म्हणजे इव्हन बिबट्या सुद्धा दिसल्याच आता चंद्रशेखर कॅमेऱ्यात आहेत. आम्हाला नाही दिसलं. आम्हाला अजून दिसलेला नाहीये. हा हा. कॅमेरामध्ये ट्रॅप झाले. आम्ही 2 हो. ट्रेल कॅमेरे लावले होते. हा. आहेत ते आम्ही विकतच घेतलेले. ते आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लावतो. पावसाळा अच्छा. सोडून बाकीच्या वेळी लावतो. हा हा. त्याच्यामध्ये आता बरेच मॅमल्स आहे. हे मॅमल्सच्या सर्वेसाठी आहे. की मग त्याच्यात रानडुकरं दिसली आहेत किंवा गवे आहेत, ससे आहेत, नंतर शाळिंद साळींदर तर भरपूरच आहे तिकडे. छोटा हरिण असं हो. म्हणतात. पिसुरी माऊस डिअर म्हणतात ते आहे. भेकर, अजून काय आहे तिथे, माकडं, रानकुत्र्यांची मुंगूस, टोळी आहे. रानकुत्र्यांची टोळी, बिबट्या, हे रानकोंबडे. सगळं दिसतंय. रानकोंबडे दिसतात. आणि हा. असे त्या तिथे जंगलात खूप आहे. म्हणजे आम्ही आता इतके वेळा गेलो आम्हाला नाही दिसलं. कारण आपली चाहूल लागली की ते निघून जातात. गवा आहे. बरोबर. गवा काय मोठे म्हणतात गव्याला? गवाच, बायसन. बायसन. हा. ओ बरं बरं. गवा सुद्धा अतिशय घाबरट आहे. आपण पण त्याच्याकडे तुम्हाला बघितलं आज तर जाताना भीती नाही वाटत म्हणजे नाही दिवस? आम्हाला कुठं वय आम्ही आता एकटे जात नाही. हा. म्हणजे गेलो तरी 2-3 लोक बरोबर जातो आणि गप्पा मारत जायचं. म्हणजे आपला आवाज किंवा आपले जे चावल चालायची चाहूल त्यांना पटकन लागते. आणि तेव्हा ते नसतात म्हणजे तिकडे. याशिवाय कोणी जाणकार फॉरेस्ट मधला असेल म्हणजे आता आमच्या तिथे जे AERFचा एक जण येतो, तो मित्रच आहे माझा, तो येतो. तर तो जेव्हा चालत असतो मग तेव्हा एकदम एका ठिकाणी थांबून ते बघ हे बघ असं दाखवत असतो. तर एकदा असं झालं की आम्ही चालत होतो मी आणि तो, आणि त्यांनी मला एकदम सांगितलं थांब. म्हणलं काय झालं? म्हणलं थांब, बोलू नकोस, ऐक फक्त. मग आम्ही परत 4 पावलं चाललो. तर आम्ही चालायला लागलो की कुठला तरी एक पक्षीनं वरनं आवाज काढायचा आणि आम्ही थांबलो की तो थांबायचा. असं आम्ही 3-4 वेळा केलं. आणि बरोबर आम्ही चालायला लागलो की तसं हू 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 असं काहीतरी आवाज काढायचा. थांबलो की तो थांबायचा. असं. वाव. ते असं असे ते आपल्याला ते बघत असतात. पण आम्हाला काही तो पक्षी लोकेट नाही झाला की कुठे आहे, कसा दिसतोय हे कळलं नाही.
तर त्यांनी परत इकडे बघ तिकडे बघ प्रयत्न केला, पण नाही. बरोबर आम्ही दोघं चालायला लागलो की तो आवाज करायचा, थांबलो की तो थांबायचा. वाव. एकच प्राणी असा दिसला म्हणजे उदमांजर. हा, उदमांजर हा. नावाचं असतं. सिमेंट म्हणतात किंवा कांड्या चोर म्हणतात त्याला. तर ते नाही जंगलात दिसतं. ते रस्त्यावर तर दिसतच काय. रस्त्यावर दिसतात. पण त्याची एक पद्धत आहे. तो घाबरला की शेपूट तोंडात आणि असं नाही त्याचं एक सर्कल तयार नाही होतं. नाही, मग तो पँगोलिन पँगोल त्याला काय म्हणतात मराठी? तो खवल्या खवल्या मांजर. खवल्या मांजर. तर ते बर. खवल्या मांजर असं ते शेपूट तोंडात धरल्यामुळे असं एक कडक सर्कल तयार होतं. आता गावातली लोक असं सांगतात की तुम्ही ते कुऱ्हाड जरी मारली ना त्याच्यावर तरी हा. काही होणार. पण त्यासाठीच तो शेपूट धरतो की तेव्हा त्याचं अंग हम्म. इतकं कडक होतं. तो एकदा मला फक्त झाडात बसलेला दिसला. म्हणजे प्राणी हा, दिसला हा. कुठला तर तो तेवढा. बाकी असे काही कुठं दिसलं नाही. वा. आणि खवल्या मांजर आपल्या ह्याच्यात रेकॉर्ड नाही झालेला अजून. नाही दिसला हम्म. नाही, तो तो कॅमेरामध्ये नाही रेकॉर्ड झाला. बरं बरं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही तिथेच कोकणातच हळद सुद्धा पिकवलीत. सो हा खूप एक अभिनव प्रकार आहे. त्याबद्दल आम्हाला सांगा बरं. नाही, हळद मी आता इथे पुण्याच्या बागेत लावते, कारण मला हळदीची पानं खूप आवडतात आणि हम्म. त्याच्यात ती पानगी वगैरे करतात. हम्म, त्यामुळे ते मी नेहमी असं मला पानगी करायची असं म्हणलं की मंडईत जायची, पण तेव्हा सीझन नसायचा. हा, मग असं हा. एक वर्ष असं ठरवलं की ठीक आहे, जेव्हा ओली हळद मिळते हम्म. जंगलामध्ये तेव्हाच ती आपण घेऊन येऊ आणि बागेत लावून बघूया काय होतं. त्यामुळे मग तेव्हापासून माझ्याकडे ओली हळद ही सतत असते बागेत. हम्म. आणि त्याची पानं बिनं मी ते लावते किंवा एक वर्ष मग म्हटलं की आपण कोकणातही लावूया थोडी. मग ती हम्म. हम्म. मंडईतनं घेऊन गेले आणि लावली. मग ती जी हळद आली ती बऱ्यापैकी होती क्वांटिटी. त्यामुळे मग ती घरी येऊन प्रोसेस आपली आपली करून बघितली. आपण करू शकतो ती घरी हळकून. ओली हळद जर मिळाली तर ती हम्म. व्यवस्थित प्रोसेस करायची, थोडी शिजवून घ्यायची, उन्हात खडखडीत वाळवायची आणि ग्राइंड करून आणली की हळद तयार होते. त्याची हळद पावडर असते ती. आणि ही जी हळद आम्ही प्रोसेस केली आमची ती आणि बाजारात मिळणारी हळद रिमार्केबल फरक होता दोन्हीमध्ये. त्याची रंग, वास, चव सगळ्यातच म्हणजे हम्म. असं घमघमाट, घरभर असा त्याचा घमघमाट यायचा. त्यामुळे कामाला आमच्याकडे येणाऱ्या बायका म्हणाल्या की हळदीला इतका छान वास येतो असं आम्ही हा पहिल्यांदा आम्हाला वा. अनुभव होता. हा त्यामुळे मग हळूहळू म्हणलं की तिकडे आणि बेसिकली कसं आहे की तिथे तशी बघितली तर आमची शेतजमीन वगैरे काही नाही. पण मग आता हम्म. ही जी आमची फॅमिली आम्ही त्यांच्याबरोबर तिथे ते आमच्याबरोबर काम करतात. तर मग त्यांचं घराला लागून बऱ्यापैकी थोडी जमीन वगैरे आहे. म्हणजे असं एकर वगैरे अशी नाहीये, पण छोटासा प्लॉट आहे जिथे त्यांना लागतील त्या भाज्या ते करू शकतात. हम्म. हम्म. त्यामुळे मग एक वर्ष असं ठरवलं की आपण इथे लावून बघू काय होते, हळद किती होते. आणि मग तेव्हा प्रॉपर सांगली येऊन ते हळदीचे गंडे वगैरे मागवून तिथे हा, लावली हळद. आणि ती हा. खूप मोठ्या प्रमाणात आली म्हणजे त्यावेळी. ती आता संपवायची कशी असं म्हणजे टेन्शन आलं का की हा. घेणार कोणी हळद. पण मग आमच्या मित्रमंडळींमध्येच आम्ही ते हे केलं की आम्ही घरी केली हळद, तुम्हाला हवी आहे का असं म्हणून मग आधी हो अर्धा किलो दे, 1 किलो दे असं करून त्या वर्षी संपली. पण आता त्या हम्म. वर्षी नंतर मग लोकांचे असे न सांगता येतात की केलीस का गं हळद या वर्षी, तर माझी एवढी एवढी ठेव किंवा मला एवढी एवढी हवी असं ते आधीच बुक हा. केल्यासारखं. वा. त्यामुळे कसं आम्ही ते हे सुरू झालं अक्षरशः की मला ओली हळद आवडते एवढ्या ह्याच्यावर सुरू झालं. बाकी त्याच्यात असं काही मला आता हळदीची शेती करायची वगैरे असं हा, काही हा. त्याच्यात. इट वॉज अ नॅचरल प्रोग्रेशन असं म्हटलं की हे. पण एक तर म्हणजे ती हळद आपण औषध म्हणून वापरतो, म्हणजे जखम झाली तर पटकन हळद लावणे त्याच्यात किंवा दूध हळद पिकतो. त्यामुळे मग ह्याच्यापेक्षा प्युअर काही असू शकत नाही, कारण ती आपण स्वतः लावून आपण काढली, आपण ती प्रोसेस करून वाळवून मग आपण आपल्या डोळ्यांनी बघून ती दळून आणलेली. त्यामुळे हम्म. ह्याच्यामध्ये कुठेही अडल्ट्रेशन किंवा कुठेही त्याच्यामध्ये भेसळ वगैरे होऊ शकत नाही. हम्म. आणि गेले ते 4-5 वर्ष आम्ही घरचीच हळद वापरतो. वा. आता ती गंमत अशी अजून एक आहे की त्याच्यात असं शिकायला मिळालं. सगळेजण सांगतात हळद म्हणजे युट्यूब वरती भरपूर व्हिडिओ वगैरे आहेत. हो, हो. पण आम्ही एक नरसण्णा म्हणून आहेत त्यांच्या एका कोर्सला गेलो. हम्म. तर ते म्हणाले की गावात जी वृद्ध माणसं असतात ना, ज्यांनी पूर्वी शेती केलेली आहे त्यांचा हम्म. सल्ला तुम्ही घ्या. आता पहिल्यांदा आम्ही जी हळद लावली ना हम्म. ती 10 किलो लावली असेल तर 1 किलो आली म्हणजे असं अंदाज. हा म्हणजे मग ते नंतर काय झालं की एक आमच्या तिकडे वाडी आहे
मोरेवाडी. तर तिथल्या बायकांना एक वर्षी म्हणजे ती मोठ्या प्रमाणावर जेव्हा आणली 50 किलो वगैरे, ती लावायला त्यांना बोलवलं होतं. त्यांच्यात एक आजी होत्या. त्या म्हणल्या की ते डोंगर असा करायचा, ते अशा पद्धतीने लावायचं, मग 2 महिन्यांनी त्याला रुईची पानं ठेवायची वगैरे. हे सगळं त्यांना काहीतरी माहिती असतं, ते आपल्याला माहिती असतं. ती जी म्हणते की खूप हळद आली, ती त्यावरची आहे. पण तिथे फक्त शेणखत सोडून किंवा ती रुईची पानं बिनं असं काहीतरी ठेवलं असेल ते सोडून आम्ही काही केलं नाही. पण ते त्यांना माहिती असतं. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला असा अनुभवायला आला की शहरात जे तज्ञ म्हणत होते स्वतःला, ते आमच्यासारखे पुस्तकी वेडे लोक असतात, त्यांना काही त्यातलं कळत नाही. पण तिथली जमीन, तिथली हवा, तिथे काय केलं असतं, काय उगवतं, कसं राहतं, हे सगळं त्या जुन्या लोकांना माहिती. माझा तो लळा जिव्हाळा मी जो म्हणतो, तर ते तुम्ही त्यांच्याशी त्यांच्या पातळीवर जाऊन बोलता आलं पाहिजे. आमच्याकडे लोक येऊन गप्पा मारत बसतात. शहरी लोक जे आमच्याबरोबर येतात ते म्हणतात काय बोर लोकांबरोबर तुम्ही बोलत असता. म्हणून माझं उद्देश त्यांच्याशी गप्पा मारणं नाही. त्याच्यातनं आपल्याला काय मिळेल, काय माहिती मिळेल, ती महत्वाची. ती तुम्हाला पुस्तकात सापडणार. ती कुठलाही कन्सल्टंट सांगू शकणार नाही, कारण ते त्या जागेचं वैशिष्ट्य ते त्या माणसालाच माहिती. आणि म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, लिखित स्वरूपात ज्ञान कुठलंच नाही, सगळं मौखिक आहे. आता ही माणसं गेल्यानंतर ते शिल्लक पण राहणार. बरोबर. आणि आम्हाला काही ते ज्ञान वगैरे नाहीये, आम्ही आपलं पाहून पाहून काहीतरी शिकतो. पण हे पुढे आता जे आम्हाला पुढे करायचे ते हा प्रोजेक्ट आहे की हे असं सांभाळून काही ठेवता येईल का, जे काय आम्हाला कळलं वावलं समजलं. ट्रॅडिशनल विजडम जी म्हणतात ना, ती कशी जपता येईल त्या एरियामध्ये. खूप लोक याच्यात काम करतायत, पण आय थिंक अजून खूप लोकांनी करणं गरजेचं आहे की ट्रॅडिशनल विजडम जी जाते, तुम्ही जर नवीन काय काय आणल्या तर ही ट्रॅडिशनल विजडम सगळे पटकन विसरून जातात. तर त्यामुळे ते हळूहळू तिथल्या लोकांना ते हे आणा किंवा हे प्रॅक्टिस करू आपण. कारण त्यांचं सगळं अडतं कुठे, तर पैशापाशी अडतं. दॅट इज दी ओनली थिंग की म्हणून ते पुढे कंटिन्यू होत नाही. पण अदरवाईज त्यांना सगळं जर मुबलक अवेलेबल असेल तर त्यांना काही गरज नाही, म्हणजे आपल्यावरती ते डिपेंडंट राहणारच नाही, असं आहे ते. त्यामुळे हे असं त्यांना थोडंसं एनकरेजमेंट करायचा प्लॅन आहे. आणि बघूया आता पुढे किती आणि कसं काय काय करता येईल. शिवांगी आणि चंद्रशेखर, ऍक्च्युली तुमच्याशी बोलताना इतक्या गोष्टी आमच्या लक्षात येत आहेत. खरं तर शहरातली माणसं ऑर्गॅनिक लाईफस्टाईलसाठी हजारो रुपये खर्च करतात आणि ते अंगीकारायचा प्रयत्न करतात. पण आपली नोकरी किंवा आपलं शहरातलं जीवन सांभाळून आपण गावामध्ये असा प्रयोग करू शकतो, इव्हन शहरामध्ये असा प्रयोग करू शकतो आणि तो सक्सेसफुल होऊ शकतो. आणि बॅक टू आवर रूट्स असं जे आपण म्हणतो, तर ते तुम्ही स्वतः अनुकरण करून आमच्यासाठी एक धडा घालून दिलाय. आणि तो माझ्या आणि माझ्या सर्व प्रेक्षकांसाठी नक्कीच लक्षात राहणार आहे, डोळ्यात काजळ घालणार आहे असं म्हणायला हरकतच नाही. आणि तुमच्या ह्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्या येणाऱ्या सर्व कल्पनांसाठी आणि उपक्रमांसाठी क्वारंटाईन कट्ट्याच्या संपूर्ण टीमतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही आज कट्ट्यावरती आलात आणि तुमचे अनुभव आमच्या बरोबर शेअर केलेत. आय एम शुअर की आज आमच्या बघणाऱ्या प्रेक्षकांना यातनं खूप ऊर्जा मिळाली असेल आणि प्रेक्षकांमधनं निदान एकाने तरी यातला एक जरी गुण उचलला तरी या एपिसोडचं सार्थक झालं असं मी म्हणेन. आणि क्वारंटाईन कट्ट्याच्या संपूर्ण टीमतर्फे मी तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.